नमस्कार. तर मी अशी आशा करते की पहिला क्वेश्चन माझा विचारण्याचा की कसे आहात? छान आहात ना? एन्जॉय करतायत ना? आणि हा व्हिडिओ जी सीरीज येते आहे वेगवेगळ्या विषयांवरती तीसुद्धा तुम्ही एन्जॉय करत असेल अशी मी आशा करते. कारण की माझा पहिला प्रश्न तुम्हाला असते की तुम्ही कसे आहात? तर मला ना भरपूर कमेंट्समध्ये रॅदर दॅन स्वतःला मला असं वाटलेलं की आजचा टॉपिक हा खूप महत्त्वाचा असेल. जेन्युअली ज्यांना पिंपल्स असतात, मुरुमं असतात, त्यांचं दुःख हे अक्षरशः खूप मोठं असतं म्हणजे त्यांच्यासाठी. आणि ते पेनच असतो एक प्रकारचा. आणि प्रत्येकाला वाटते की आपला चेहरा खूप क्लीन असला पाहिजे, परंतु त्यासाठी ना कोणते प्रोडक्ट असले पाहिजे, त्याची कारणे काय असतात हे काहीच आपल्याला माहिती नसतं. आणि मला असं वाटलेलं की यावरती आपण व्हिडिओ बनवला पाहिजे. सो त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवलेला आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. त्याची कारणे, त्याची लक्षणे किंवा त्याच्यावरती उपाय काय असतात, प्रोडक्ट कोणते आहे, हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सर्वात पहिली गोष्ट असते की आपल्याला ॲक्च्युली पिंपल्स का येतात. तर त्याच्यामध्ये बरीच कारणं असतात आणि त्यामधलं पहिलं कारण म्हणजे हार्मोनल चेंजेस, जे स्त्रियांमध्ये प्रचंड प्रमाणात होते. परंतु आताच्या जनरेशनमध्ये मी मुलांनासुद्धा पिंपल्स बघितलेले आहे आणि ते अत्यंत आता कॉमन गोष्ट झालेली आहे. त्यानंतर फास्ट फूडला जास्त महत्त्व देणे, अत्यंत तेलकट खाणे किंवा स्पायसी फूड खूप जास्त खाणे यानेसुद्धा तितक्याच प्रमाणात शरीरावर दुरुपयोग होऊन त्याचा रूपांतर पिंपल्समध्ये सुद्धा होऊ शकतं. आणि तिसरं म्हणजे डॅन्ड्रफ. आता प्रत्येकाला हा प्रश्न पडला असेल की केसांचं आणि पिंपल्सचं काय संबंध, परंतु जितकं आपलं स्काल्प छान असतं, जितकं क्लीन असतं, त्याचा पूर्ण इफेक्ट आपल्या चेहऱ्यावरती पडतो. त्यामुळे स्काल्प जितकं छान तुम्ही ठेवाल तितका तुमचा चेहराही निरोगी राहील, असं ते पूर्ण संबंधित एक क्रिया चालू असते. त्यामुळे ह्याही गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला हवं. आणि ह्या तिन्ही गोष्टीची जी कारणं, ठराविक कारणं आणि खूप महत्त्वाची, प्रदूषण असतं, भरपूर प्रमाणात ट्रॅफिक लागतो, त्याच्यानंतर त्याचं ते धूळ आपल्या चेहऱ्यावरती साचतं, तेही एक गोष्ट असते. परंतु ह्या सर्व गोष्टी टाळता येतात. म्हणजे अशा कोणत्याच गोष्टी नाही जे तुम्ही बंद करू शकत नाही किंवा त्या नाही की तुम्ही ते हटवू शकत नाही, असं काही नाही आहे. प्रत्येक गोष्टीवर काही ना काही उपाय आहे. तेच आपण आता समजून घेऊया की एक्झॅक्टली आपण यावरती काय करू शकतो. ज्यांना मुरुमं, पिंपल्स किंवा काळे डाग, पोस्ट ॲक्ने मार्क, प्री ॲक्ने मार्क असं संबंधित सगळं चालू असतं, फ्रॅकल्स असतात, क्रस्ट असतं, असे भरपूर पिंपलचे प्रकार असतात. तर या लोकांचा ठराविक रुटीन काय असला पाहिजे ॲज अ स्किन केअरमध्ये, हे आपण समजून घेऊया. नॉर्मली या लोकांनी सगळ्यात पहिले उठल्यानंतर छान फेस हा क्लीन करून घ्यायचा. परंतु आता मी तुम्हाला सांगते हे कशा प्रकारे करायचं. जेव्हा आपण सकाळी उठतो, जेणेकरून जास्त ज्यांना पिंपल्सचा प्रकार येतात त्यांनी ना डबल क्लिन्झिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे, सकाळीसुद्धा आणि संध्याकाळीसुद्धा. का तर सांगते. याने काय होतं, या चेहऱ्यामध्ये आता पिंपल्स हे मोस्ट ऑफ द ऑइली स्किनला असतात, ड्राय स्किनला सुद्धा आणि कॉम्बिनेशनला पण सुद्धा आलेलं आहे हार्मोनल चेंजेसमुळे. पण मोस्ट ऑफ द स्किन ज्यांची ऑइली असते त्यांना जास्त असतं. तर यांनी डबल क्लिन्झिंग केल्याने काय होणार, जेही यांच्या चेहऱ्यावरती सिबम प्रोडक्शन जास्त प्रमाणात वाढलेलं ते कंट्रोल होईल, ते पुसल्या जाईल. ऑइल जास्त रूपांतर जे झालेलं असते ते पुसल्या जाईल. त्यामुळे या स्किननी डबल क्लिन्झिंग करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि आता ते कसं करायचं, तर मार्केटमध्ये 2 असे डबल क्लिन्झिंगचे प्रोडक्ट आहे जे खूप छान आहे. आणि ॲज अ मेकअप आर्टिस्ट किंवा स्किन केअर आता हे तुम्हाला मी गाईड केल्यामुळे आणि मी स्वतःसुद्धा हे प्रोडक्ट वापरलेले आहे, त्यामुळे मी तुम्हाला हे सजेस्ट करते आहे. ॲज अ एक्सपर्ट म्हणून नाही, तर मी स्वतः वापरलेले आहे, त्याचमुळे मी तुम्हाला हे सजेस्ट करते आहे. एक म्हणजे बायोडर्माचं, प्रत्येकाचे जे फोटो असेल ना त्या स्क्रीनवरती लागेल. बायोडर्माचं हे ऑइल म्हणजे पूर्ण मेकअप तुमचा असेल किंवा रात्री आपण जे स्किन केअर केलं असेल ते सकाळी पुसायला खूप छान मदत करतं. आता हे जर महाग तुम्हाला वाटत असेल आणि याच्यासोबत तुम्हाला बजेट फ्रेंडली हवं असेल तर गार्नियरचं मेकअप क्लीनर असं एक
प्रोडक्ट येतं ते बजेट फ्रेंडलीसुद्धा आहे आणि खूप छान प्रमाणात काम करतं. म्हणजे याची येलो आणि पिंक कलरची बॉटल असते, त्याच्यावर तुम्ही कोणतेही यूज करू शकता. दोघींचे काम अप्रतिम आहे. तुम्ही हे प्रोडक्ट आहे तुमच्या डबल क्लिन्झिंगच्या रुटीनमध्ये ॲड करू शकता. आता जेव्हा आपण डबल क्लिन्झिंग करतो, छान असे कॉटनचे पॅड्स मिळतात, त्याच्यावरती ते ओतायचं, छान फेस क्लीन करून घ्यायचा. त्यानंतर मग तुम्ही फेसवॉशकडे वळायचं. आता फेसवॉश असे निवडायचे जे ऑइल कंट्रोल असेल, ज्यांची स्किन ऑइली आहे, किंवा आता ॲक्ने, स्पेशली ॲक्नेचे सुद्धा फेसवॉश मिळालेले आहे, बनलेले आहेत. आता 2 घटक असू शकतात, ज्यांना महाग प्रोडक्ट परवडणारे आणि ज्यांना बजेट फ्रेंडलीसुद्धा. तर महाग प्रोडक्टमध्ये मी तुम्हाला सजेस्ट युसेरिन नावाचं एक फेसवॉश येतं, जे खूप छान ॲक्ने मार्कसाठी बनलेलं आहे, परंतु याची प्राईस पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महाग आहे. रॅदर दॅन हे 2200-2300 रुपयाचं एक प्रोडक्ट आहे, पण याचं काम तुम्हाला लगेच 1 आठवड्यामध्ये म्हणजे दिसेल असं इतकं छान हे त्या स्किनला पूर्ण क्लीन करायचं काम करतं, परंतु मान्य खूप महाग आहेत. आता बजेट फ्रेंडलीमध्ये मला तुम्हाला सांगायचं असेल ते इनेसफ्री नावाचं एक फेसवॉश आहे, जे कोरियन ब्रँड आहे. हे फेसवॉश छोट्याचे छोटे पार्टिकल जे असेल तुमच्या स्किनवरचे डस्ट असेल ते क्लीन करायचं काम करतं. मला रॅदर दॅन तुम्हाला पहिल्या क्लीनमध्ये जाणवेल की त्याने तुमचा चेहरा किती क्लीन केलेला आहे. ते इनेसफ्रीचं तुम्ही घेऊ शकता, किंवा बायोडर्माचं एक व्हाईट किंवा ब्लूविश कलरची बॉटल असते. त्याचं जे प्रोडक्ट जे आहे वो ॲक्ने मार्क्स स्क्रीनवरती त्याचा पिक्चर असेल, ते स्पेशली ॲक्ने मार्क्ससाठीच बनलेलं आहे आणि ते अप्रतिम काम करतं. स्पेशली ज्यांचं बजेट फ्रेंडली आहे किंवा ज्यांना पैशाचाही प्रॉब्लेम नाही आहे, त्यांनी सुद्धा हे प्रोडक्ट घेऊ शकतात. त्यामुळे हे फेसवॉश तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे आणि वापरून बघा. स्पेशली मी तुम्हाला काय म्हणते, जबरदस्ती केल्यासारखे सांगेल की तुम्ही हे फेसवॉश वापरून बघा आणि तुम्हाला फरक जाणवेल, हे मी गॅरंटी देऊ शकते. फेसवॉश झाल्यानंतर लगेच आपण चेहरा छान स्वच्छ केलेला आहे. आता टोनर लावणं खूप इम्पॉर्टंट आहे. रॅदर दॅन ज्यांच्या स्किनला पिंपल्स असतात त्यांचे पोरसुद्धा खूप ओपन असतात. याला क्लोज करण्याचं काम, याला छानरित्या तंदुरुस्त ठेवण्याचं काम टोनर करतं. तर स्पेशली ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांनी पिक्सीचं टोनर येतं, महाग आहे थोडंसं. मला असं वाटू शकतं की तुम्हाला ते महाग आहे, तुम्हाला परवडण्याजोगतं असेल तर तुम्ही अक्षरशः घ्यायला पाहिजे असं हे प्रोडक्ट आहे. पिक्सीचं टोनर येतं. मोस्ट ऑफ द मेकअप आर्टिस्ट ऑइली स्किनवरती पिक्सीचं टोनर अप्लाय करतात. ॲज अ मेकअप आर्टिस्ट मी सुद्धा ऑइली स्किनला मेकअप करायचं असेल तर त्याच्यासाठी पिक्सीचं टोनरच अप्लाय करेन. नंतर जर तुम्हाला बजेट फ्रेंडली किंवा खूप मोठी महाग म्हणता येणार नाही किंवा खूप स्वस्त पण नाही, पण टोली मुली नावाचं टोनर आहे, जे मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं. हे अप्रतिम काम करते. याचा जो इन्ग्रेडियंट आहे तो राईस वॉटर बनलेला आहे, म्हणजे राईसच्या पाण्याने बनलेला आहे आणि हे खूप छानरित्या काम करतं. पोर्स अगदी क्लीन करायचं आणि स्पेशली हे प्लस मॉइश्चरायझरचं काम करतं. दोन्ही गोष्टी एका प्रोडक्टमध्ये तुम्हाला मिळतात आणि त्याची खूप मोठी बॉटल येते. 4-5 महिने ती बॉटल तुम्हाला चालणारी आहे. हे दोन्ही टोनर तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये, स्पेशली ऑइली असो किंवा कॉम्बिनेशन किंवा तुमची ड्राय स्किनसुद्धा असेल तरी तुम्ही हे प्रोडक्ट घेऊ शकता. आणि हे दोन्ही प्रोडक्ट जर तुम्हाला महाग वाटत असेल तर डॉट अँड कीचं एक ग्रीन कलरची बॉटल येतं, जे टोनर आहे ते स्पेशली खूप छानरित्या काम करतं. ज्यांना ओपन पोर जास्त आहे ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. प्रत्येकाचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये राहील. तुम्हाला तुमच्या सोयीनुसार जेही प्रोडक्ट वाटेल तुम्ही ते नक्की परचेस करू शकता. मॉइश्चरायझर, आता प्रचंड असा गैरसमज म्हटला झाल्यासारखं होईल की ज्यांची स्किन ऑइली असते त्यांना वाटते की त्यांना मॉइश्चरायझरची गरज नाही आहे, कारण की ऑलरेडी चेहरा खूप ऑइली दिसतो. परंतु खूप मोठा गैरसमज असतो की ऑइली स्किनला मॉइश्चरायझर नको आहे. नाही, प्रत्येक स्किनला मॉइश्चरायझर असणं खूप इम्पॉर्टंट असतं त्यांच्या स्किन केअर रुटीनमध्ये. आता
फरक एवढा असतो की जर या लोकांनी चुकीचं मॉइश्चरायझर अप्लाय केलं तर यांचे पिंपल्सचं जे प्रमाण आहे ते आणखी वाढू शकतं. आणि हा एक्सपिरियन्स मी बघितला आहे. त्यामुळे चुकीचं मॉइश्चरायझर कधी निवडू नका. रॅदर दॅन काळानुसार, ऋतूनुसार, तुमच्या स्किनच्या कंडिशननुसार मॉइश्चरायझर चेंज व्हायला पाहिजे. मान्य आहे तुम्हाला ते समजत नसल्यामुळे ती चूक होते, पण आम्ही त्याच्यासाठीच आहोत, स्पेशली मी. तर मी तुम्हाला सांगते की तुमचं मॉइश्चरायझर कसं असायला पाहिजे. तर या ऑइली स्किन किंवा पिंपल स्किन यांचं बेस्ट व्हर्जन असतं मॉइश्चरायझरचे जे वॉटरी बेस असतात. कारण की क्रीम बेस मॉइश्चरायझर हे ऑइल सोडतं म्हणजे सोडतं. आणि ऑलरेडी या स्किनवरती ऑइलचं प्रमाण भरपूर असतं. आपल्याला सिबम प्रोडक्शन कमी करायचं आहे, ऑइल कंट्रोल करायचं आहे, रादर दॅन वाढवायचं नाही आहे. जेव्हा तुमच्या प्रोडक्टमध्ये तुम्ही क्रीम बेस मॉइश्चरायझर अप्लाय कराल, तुमची जी स्किन ऑलरेडी तेलकट आहे आणखी तेलकट होईल, आणखी तुम्हाला पिंपल्स यायला सुरुवात होईल. ही सगळ्यात पहिली चूक. आता कोणते मॉइश्चरायझर तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये असायला पाहिजे जे वॉटरी बेस आहे, जे प्रचंड पाण्यासारखं प्रमाण आहे, जे ट्रान्सपरंट आहे. फर्स्ट जे तुम्हाला परवडण्याजोगतं असेल, एक तुम्हाला जर थोडंसं महाग चालत असेल तरी मी दोन्हीही पर्याय तुम्हाला देत आहे. एक फेस शॉपचं मॉइश्चरायझर येतं जे आय थिंक 850 वगैरे रुपयाचं आहे, 780 किंवा असं काहीतरी त्याची रेंज आहे. पण त्याची बॉटल खूप मोठी आहे आणि खूप थोडंसं प्रोडक्ट अप्लाय करायला लागतं. बट बेस्ट मॉइश्चरायझर वॉटरी बेसमध्ये त्याची कन्सिस्टन्सी खूप पातळ आहे आणि अत्यंत छान असा लावल्यानंतर पूर्ण एरिया इतका मॉइस्ट करतो की रादर दॅन तुम्हाला वारंवार मॉइश्चरायझर अप्लाय करायची गरज नाही. दॅन दुसरं मॉइश्चरायझर म्हणजे तुम्ही यूज करू शकता बायोडर्माचं मॉइश्चरायझर. बजेट फ्रेंडली आहे, याची पॅकेजिंग वेगवेगळ्या ml आहे. तुम्हाला जे बजेट फ्रेंडली वाटत असेल तुम्ही घेऊ शकता. पण हे मॉइश्चरायझर तुम्ही यूज करून बघा, तुम्हाला हे तुमच्या स्किनसाठी हे बेस्ट मॉइश्चरायझर राहील. याचं ऑइलीचं मॉइश्चरायझर वेगळं बनलेलं आहे, ॲक्नेचं मॉइश्चरायझर वेगळं बनलेलं आहे. तुम्ही यापैकी कोणतंही घेऊ शकता. ऑइली लोकांसाठी, ॲक्ने लोकांसाठी खूप चांगल्या प्रमाणात आहे. म्हणजे अत्यंत मी मोजके सांगितलं, परंतु हे मी स्वतः वापरले त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकते की हे मॉइश्चरायझर तुमच्यासाठी बेस्ट आहे. लास्ट असतं सनस्क्रीन, जे प्रत्येक स्किननी वापरायला पाहिजे, प्रत्येक स्किननी अप्लाय करायला पाहिजे. रॅदर दॅन कोणीही स्किप करायला नको असा हा एक एकमेव प्रोडक्ट आहे. पण यामध्येही सुद्धा चुका होतात. अचूक सनस्क्रीन निवडलं तर व्हाईट कास्ट सनस्क्रीन असतं जे पूर्ण पांढरुकीपणा देतो, किंवा असं असतं जे ऑइलसुद्धा सोडतं, असे सनस्क्रीनसुद्धा आहे. परंतु त्यामुळेच तुम्हाला कोणतेही स्किन केअर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला त्याचा रादर दॅन चांगला फरक जाणवण्याच्या ऐवजी वाईट परिणाम जास्त दिसायला सुरुवात होते. का तर प्रोडक्ट आपले चुकीचे आहे, प्रोडक्ट आपल्या स्किनला सूट होणारे नाही आहे. फॉक्सटेलचं, त्यानंतर डर्माकोचं, डॉक्टर शेटचं हे जे ब्रँड आहे यांचे सनस्क्रीन अत्यंत खूप सुंदर आहे. बाकी खूप महाग सनस्क्रीनसुद्धा आहे, मान्य आहे, त्याचं काम खूप छान करतं. पण ॲज अ मिडल वयोगट जर मी बघितला किंवा परवडण्याजोगता, तर मला असं वाटतं की कमी रेंजमध्ये या प्रोडक्टनी अप्रतिम काम केलेलं आहे. म्हणजे यांची क्लास खूप छान प्रकारे, त्यामुळे खूप महाग प्रोडक्ट घेण्यापेक्षा तुम्ही हे प्रोडक्ट जे बजेट फ्रेंडली आहे, 400-500 किंवा 300 रुपयाचे काही प्रोडक्ट आहे जे तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये फॉलो करू शकता. जर एकदम हायफाय प्रोडक्ट घेऊन जर आपण ते खरेदीच करू शकणार नाही तर माझे काही उपयोग होणार नाही तुम्हाला सांगण्याचा. त्यामुळे तुम्ही असे प्रोडक्ट जे तुमच्या बजेट फ्रेंडलीसुद्धा आहे तेच मी सजेस्ट केलेलं आहे. तर तुम्ही सनस्क्रीनमध्ये हे तिन्ही गोष्टी, तिन्ही 4 जे ब्रँड मी तुम्हाला सांगितले तुम्ही यूज करू शकता. तर या रुटीनमध्ये ना मी एक गोष्ट जी सोडलेली आहे ती म्हणजे सिरमची. आता यामध्ये का मी सोडलं आहे, कारण की खूप सारे सिरम प्रत्येक स्किन टोनला मॅच होईल, प्रत्येक स्किन टोनला जाईल नाही. स्पेशली ॲक्ने मार्क्ससाठी किंवा पिंपल्स ज्यांना आहे किंवा ऑइली स्किन आहे त्यांच्यासाठी मोजके सिरम मी तुम्हाला सांगते, ज्याच्यामध्ये कोजिक ॲसिड असेल, ज्याच्यामध्ये ग्लायकॉलिक ॲसिड असेल, विटॅमिन सी असेल, ज्याच्यामध्ये AHA BHA सोल्युशनवालं असेल. हे जे सिरम आहेत हेच तुमच्यासाठी बनलेले आहे.
आणि द मोस्ट रेग्युलर तुम्ही यूज करू शकता ते म्हणजे सॅलिसिलिक ॲसिड जे सिरम आहे ते तुमच्यासाठी बनलेलं आहे. सॅलिसिलिकसाठी ब्रँड सांगायची झाली तर मिनॅमिलीसारखं ब्रँड सॅलिसिलिक ॲसिड जे बनवतं ते अक्षरशः मी 2 बॉटल संपवलेले आहे. त्यामुळे तुम्ही सॅलिसिलिक ॲसिड टोनर जर तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्ही मिनॅमिलिस्टचे यूज करू शकता. ग्लायकॉलिक ॲसिड हे आठवड्यातून तुम्ही फर्स्ट टाईम जर पहिल्यांदा यूज करत असाल तर हप्त्यातून फक्त 3 वेळा यूज करा मॅक्स. त्याच्यासाठी द ऑर्डिनरीचं ग्लायकॉलिक ॲसिड 1200 रुपयाची ती बॉटल असेल, पण भरपूर काळ टिकणारी आहे. हे एक प्रकारचं एक्सप्लोएशन आहे, म्हणजे एक्सप्लोएट करायचं काम करतं स्किनला. त्यामुळे तुम्ही, हा शब्द मला कधीच येत नाही बट सॉरी टू से, बट हा जो ग्लायकोलिक ॲसिडचा टोनर आहे जर तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्ही ऑर्डिनरीचं यूज करा, ते तुमच्यासाठी बेस्ट व्हर्जन आहे. ॲसिटी ऑलरेडी ऑर्डिनरी आणि मिनॅमिलिस्ट या दोघांनीही कोजिक ॲसिडचे टोनर बनवले आणि दोघंही त्यांच्यारित्या खूप छान काम करतं. जर तुम्हाला यूज करायचं असेल त्या दोन्ही ब्रँडचे तुम्ही यूज करू शकता. आणि विटॅमिन सी जर तुम्हाला यूज करायचं असेल तर मिनॅमिलिस्टचं यूज करा. त्यांचे जे व्हर्जन टोनरमध्ये सिरममध्ये मिनॅमिलिस्टने हाय लेवल गाठलेली आहे, म्हणजे सिरियसली त्यांचे टोनर किंवा त्यांचे सिरम खूप छानरित्या असतात. त्यामुळे विटॅमिन सी जरी तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्ही मिनॅमिलिस्टचं करू शकता. तर कोणतंही गोंधळ न बाळगता मी तुम्हाला सांगते की तुमची स्किन केअर रुटीन कसं असायला पाहिजे. तुम्ही मेकअप रिमूव्हर किंवा जे डबल क्लिन्झिंग मी तुम्हाला सांगितलं ते झालं. त्यानंतर तुम्ही फेस वॉश केला, त्यानंतर तुम्ही टोनर लावलं, त्यानंतर तुम्ही सिरम लावलं, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन. हा तुमचा पूर्ण क्रम असायला पाहिजे ॲज अ स्किन केअर रुटीनमध्ये. मला असं प्रकर्षाने जाणवतं की आता माझ्या मैत्रिणींना किंवा माझ्या प्रेक्षकांना हा प्रश्न पडला असेल की आम्हाला कोणत्या तरी कामाला म्हणजे बाहेरगावी जायचं आहे, कार्यक्रमाला जायचं आहे, एका आठवड्यात किंवा एका दिवसात ॲक्ने मार्क जातो का किंवा ॲक्ने जातात का? ॲक्ने नाही जाणार, पण त्याची जेव्हाही आपल्याला ॲक्ने येते एक ऑइली किंवा पस निर्माण होतो तो नक्की जाऊ शकतो. त्याच्यासाठी तुम्ही 2 प्रोडक्ट यूज करू शकता. ते म्हणजे ना, एक असतं पिंपल पॅचेस निघालेले असतात, ते गोल आकाराचे ट्रान्सपरन्सी, ते तुम्ही रात्री लावायचे. पण त्याआधी तुम्ही सॅलिसिलिक ॲसिड टोनर त्याच्यावरती लावा, पिंपल्सवरती, फक्त पिंपल्सवरती, आणि ते पॅचेस त्यावरती चिटकून द्या. सकाळी उठल्यानंतर तुमचे ते जो प्रोडक्शन असतो, जो पस आलेला असतो, जे पिंपल्स एकदम मोठं दिसत असतात ते पूर्ण गायब होतं. तो पूर्ण पस काढायचं काम हे पिंपल पॅचेस करतं. ही एक गोष्ट. म्हणजे जेव्हा हे झाल्यानंतर ॲक्ने मार्क म्हणजे पोस्ट ॲक्ने मार्क राहिलेले असतात, त्याच्यासाठी द पिंक फाउंड्री नावाचं एक पिंक कलरची बॉटल येते. ती प्रचंड प्रमाणात सिरियसली खूप छानरित्या काम करते. त्याला ॲक्च्युली बर्ड्समध्ये जे आपण कानात घालतो त्याच्यामध्ये डीप करायचं आणि जिथे जिथे आपल्याला पोस्ट ॲक्ने मार्क आले रात्रीच्या वेळी ते लावायचं. सकाळी उठल्यानंतर तुम्ही ते वॉश करा. एका झटक्यात नाही जाणार, पण 2-3 दिवस तुम्ही जेव्हा वापराल ना, तुमचे पोस्ट ॲक्ने मार्क गेलेलं असेल. हे कधी होतं जेव्हा पोस्ट ॲक्ने मार्क पण हे खूप नवीन आहे, म्हणजे जस्ट आलेलं आहे. तुम्ही त्याला खूप वेळ होऊ दिला तर याला जायलाही तितकाच वेळ लागेल. पण एकदम कोवळे आहे, एकदम आत्ताच आलेले आहे किंवा आत्ताच त्याचं प्रोडक्शन निर्माण झालेलं आहे, तेव्हा हे खूप लवकररित्या जातं जर तुम्ही हे प्रोडक्ट वापरले तर. असा हा संपूर्ण पिंपल्सवरती, ॲक्ने मार्कवरती मला व्हिडिओ बनवायचा होता. आणि मला जितकीही माहिती असेल, जितकीही मला माझ्या एक्सपिरियन्समध्ये किंवा आजूबाजूच्या लोकांवरती, किंवा तुम्हाला मी सांगितलं आहे की मी ॲज अ कन्सल्टंट किंवा ॲज अ मेकअप आर्टिस्ट मला जेही एक्सपिरियन्स येतो ते हे सगळं एकत्रित करून मी हा व्हिडिओ बनवला आहे. मला माहिती आहे की जेव्हा ॲक्ने असतात तेव्हा भरपूर प्रमाणात त्राससुद्धा होतो. प्रत्येकाला क्लीन स्किन हवी असते, यामुळेच मी हा व्हिडिओ बनवला, कारण तुम्हाला याबद्दल माहिती असायला हवी. आणि पोस्ट ॲक्ने मार्क किंवा ॲक्ने मार्क हे पटकन जायला हवे तुमचे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर प्लीज या व्हिडिओला
भरपूर तुमच्या मैत्रिणींना मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करायला लावा, कारण की आपल्याला आपली फॅमिली खूप मोठी करायची आहे. त्यामुळे तुमच्या मैत्रिणी मित्र सगळे जे भावंड असेल सगळ्यांना प्लीज सबस्क्राईब करायला लावा. आणि मला कमेंटमध्ये सांगत राहा की तुम्हाला आणखी कोणते व्हिडिओ हवेत. जेही आधी कमेंट आलेले आहे आधीच्या त्यांच्या प्रत्येकावरती व्हिडिओ येणार आहे. थोडंसं मला वेळ द्या, पण खरंच व्हिडिओ येईल. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला भेटेल एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.